संत पॉलच्या परिवर्तनानंतर त्याच्यामध्ये एकूण 5 बदल घडून आले. पहिला बदल म्हणजे त्याने 3 दिवस अन्न पाणी घेतलं नाही आणि तो आंधळ्यासारखा राहिला. ह्याचे 2 अर्थ आहेत. त्याने 3 दिवस अन्न पाणी घेतलं नाही म्हणजे कुठेतरी त्याला पश्चाताप झाला, आणि तो आंधळ्यासारखा राहिला म्हणजे तो अंतर्मुख झाला. बाहेरचे डोळे बंद आहेत आणि आतमध्ये तो डोकावून पाहत आहे, अशा प्रकारची ती परिस्थिती. प्रार्थना करण्यामध्ये त्याने बराच वेळ घालवला, कारण त्यावेळची ती परिस्थितीच तशी होती. तो काही साधा माणूस नव्हता, शिकला सवरलेला माणूस, धार्मिक प्रवृत्तीचा माणूस. म्हणून 3 दिवस आंधळ्यासारखा अन्न पाणी न घेता तो स्वस्थ बसून राहणारा नव्हता. आणि तो प्रार्थना करत असताना प्रभू त्याला साक्षात्कार देतो. दुसरी गोष्ट घडलेली आहे आणि ती म्हणजे त्याची जखम बरी झालेली आहे. म्हणून हन्न्याने त्याच्या डोक्यावरती हात ठेवता बरोबर त्याच्या डोळ्यांतून खपल्यासारखं काहीतरी पडलं असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. खपल्यासारखं काहीतरी पडलं म्हणजे त्याला आता नवी दृष्टी आली, नवं रक्त आलं, नवं चैतन्य त्याच्यामध्ये शिरलं. तो पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाला. तिसरी गोष्ट घडलेली आहे ती म्हणजे ह्यापुढे त्याने छळवाद बंद केला. चौथी गोष्ट, त्याने ताबडतोब दमास्कसच्या सभास्थानात जाऊन घोषणा केली की प्रभू येशू ख्रिस्त देवाचा पुत्र आहे. तुम्ही सहज विचार करा की ज्या ख्रिस्ताच्या नावासाठी लोक जीवन जगत होते, अशा सर्वांना तो तुरुंगात टाकण्याकरिता घरोघरी फिरत होता. आणि आता तर तो स्वतःच सर्वांना सांगत सुटलेला आहे की ख्रिस्त देवाचा पुत्र आहे. पाचवी गोष्ट घडली आणि ती म्हणजे त्याने त्यानंतर एकूण 3 मिशनरी प्रवास हाती घेतले. त्यातील पहिला प्रवास अंत्योखिया, पफे, पंफुलिया, पिरगा, पुन्हा पिसिदियातील अंत्योखिया, अशा प्रकारे पहिलं राऊंड. ही पहिली फेरी जी आहे ती इसवी सन 48च्या आसपास त्याने घेतली असावी असं दिसतं, कारण त्यानंतर काही प्रश्न त्याच्या लक्षात आले. प्रेषितांची कृत्ये अध्याय 11, 12, 13 14 ह्या सर्वांचा उल्लेख आपल्याला वाचायला मिळणार आहे. आज हा संत पॉल इस्रायलच्या इतिहासाचा आढावा घेत आहे. तसाच आढावा संत स्टीफनने देखील अगोदर घेतलेला होता. की संत पॉल हा सर्व आढावा घेत असताना कशा प्रकारे परमेश्वराने पूर्वजांना निवडून घेतलं, इजिप्त देशातून मुक्त केलं, 40 वर्षे रानात असताना त्यांचं गैरवर्तन सहन केलं, शमूएल संदेष्टापर्यंत आणि नंतर राजापर्यंत, आणि शेवटी योहान बाप्तिस्तापर्यंत परमेश्वर कशा प्रकारे इस्रायली लोकांच्यामध्ये कार्यरत होता ह्याचा धांडोळा संत पॉल लोकांच्या समोर मांडतो. हे सर्व आपण अशासाठी चिंता न करता घ्यायचं की इतिहासाकडे अधूनमधून माणसाने नजर टाकणं गरजेचं आहे. माणूस इतिहासाकडून शिकला नाही तर त्या इतिहासाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता असते. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त आजच्या शुभवर्तमानामध्ये सांगत आहे की दास आपल्या धनापेक्षा थोर नाही,
कारण धन्याने 4 पावसाळे पाहिलेले असतात. दासाने त्याच्याकडून शिकायचं असतं. पाठवलेला पाठवणाऱ्यापेक्षा थोर नाही, कारण पाठवणारा 4 पावसाळे पाहून शिकलेला असतो. आणि म्हणूनच माणसाने आपल्या इतिहासाकडून धडे घ्यायचे आणि पुढच्या पिढीपर्यंत ते पोहोचवायचे. हेच त्याचं पृथ्वी तलावरील कार्य आहे. हे करण्यासाठी संत पॉलप्रमाणे, प्रभू येशू ख्रिस्ताप्रमाणे आपल्याला देखील विशेष शक्ती आणि सामर्थ्य मिळावं म्हणून प्रार्थना करूया.